आफ्टरनून. तर खूप उशिरा व्लॉग स्टार्ट होतो आहे, तर खूप ऊन आहे. तर आता वाजलेत 5 आणि आम्ही कुठेतरी जाणार आहेत हृदयांशला घेऊन. तर आज आहे रामरथ आणि रामरथासाठीच दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हृदयांश राम बनणार आहेत आणि त्याला श्रीराम बनवून रामरथाच्या दर्शनाला घेऊन जायचं आहे. तर तो गेला आहे क्लासला. क्लासवरून आलं की तयार करू आणि त्याला मी घेऊन जाते. तर तुम्ही बघत राहा. तर हृदयांशला घ्यायला हृदयांचे पप्पा गेले आहेत आणि मी म्हणजे मम्मी पण येणार होत्या, पण मम्मींना बरं नाही म्हणून मम्मी घरी थांबल्या. मग मी रिक्षाने पंचवटीत येऊन गेली. तर तोपर्यंत हृदयांश आणि त्याचे पप्पा पण पोचतीलच, कारण त्याची सगळी तयारी करायची. हे सगळं मी घेऊन आली आहे आणि त्याची तयारी करायची आहे. तर बघू आता. तर हे समोर जे दिसतंय तर हे शिवाजी चौक आहे आणि काल जो रथ निघतो तर तो इकडनंच निघतो. त्यासाठीच हा मोठा, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की असा मोठा खूप मोठा झेंडा लावला आहे. तर हे सगळी रथाच्या स्वागतासाठी असतं. सीता आज हात जोड, हात जोड. मम्मी आहे, मम्मी आहे. हा आता इकडे बघ, इकडे बघ. किती गोड दिसती ना. अरे वा, हो का? मेकअप करतोय अजून. हा, कोण राम कोण लक्ष्मण कोण. तो सांभाळतोय तिला. जोरात जोरात. हां, तर जसं मी सांगितलं हृदयांश गेला होता. तर आता हॉटेल पण बंद आहे आणि वरती जाणं पॉसिबल नव्हतं. म्हटलं त्याला पटकन तयार करायचं, ते इथंच तयार करू. हां, आणि तयार झाल्यावर दाखवतो. तर हृदयांश मस्त तयार झालाय आणि चल पटकन पटकन चल. चल चल बाळा, चल तू चल. तर हा जो रथ दिसतोय हा गरुड रथ आहे. जायचं का वर तुला? जा ना बेटा. हे लावलंच नाही का रे नीट? लावलंय ते मागे खूप जाते. नका हे करू मागं. जा घेऊन तिथे. आम्हाला उशीर झाला, आम्हाला उशीर झाला. बॉनला थांबवू नका, बॉनला पुढे जाऊ द्या. बॉनला जाऊ द्या पुढे, बॉनला पुढे जाऊ द्या. नाही चढला वरती, वरती नाही चढला. चल. चला जाऊ द्या, सावकाश, हळूहळू थोडं पुढे जाऊ द्या, पळायचं नाही. राम सीता जय सीताराम, सीता जय सीताराम, सीता. थांबा.
तर समोर ही छत्री दिसते तर इथे बुवा आहेत आणि बुवांचा मान म्हणजेच जे काळाराम मंदिरातील पुजारी आहेत तर त्यांच्यापैकी एका पुजाऱ्याला तो मान मिळतो आणि ते बुवा दोन्ही रथाकडे तोंड करून उलटे चालतात. पूर्ण मिरवणुकीमध्ये ते बुवा उलटे म्हणजे उलटे करून उलटे चालतात आणि ते 9 दिवस उपास ठेवतात असं म्हटलं जातं. आणि याच रथामध्ये प्रभू श्रीरामाच्या पादुका असतात. बोलायचं जय श्रीराम. थोडं पुढे घ्या त्याला, थोडं पुढे घ्या ना तिकडे. ची सुरुवात झाली आहे श्रीरामाची आमच्या. याला यात्रा म्हणता खरं ना. तो मग साप मिळाला मम्मा परत. नको आपल्याला ते. नको बाबा. ठीक आहे. चला चला चला, राम चालले काळाराम मंदिरात.
आशीर्वाद दे तिला. तर आम्ही काळाराम मंदिरात आलोय आणि ती क्यूटची मुलगी तर रामनवमीला खूप छान अशा रांगोळी काढल्या होत्या, पण वाऱ्यामुळे त्या सगळ्या खराब झालेल्या दिसतात. तर चला आता मध्ये जाऊ, कारण मध्ये फोटोज अलाउड नाही आहे, व्हिडिओ अलाउड नाही आहे. आणि थोडेफार हृदयांचे व्हिडिओज पण काढून घेऊ, थोडे व्हिडिओज पण काढू. इथून काढून कोण तो घाबरला? काय रे, बाहेर जायचं? छान वाटतंय ना? मग हे देऊनच टाकू लगेच. ए तो बघ, त्या आवाज देतोय तुला. काळाराम मंदिरात आलो होतो, दर्शनासाठी आलो होतो आणि हृदयांचे काही फोटोज आणि व्हिडिओज पण घ्यायचे होते. तर भरपूर लोकांनी, मुलांनी, छोट्या मुलांनी त्याच्यासोबत फोटोज काढले. खूप छान वाटतं. तर मस्त दरवर्षी, म्हणजे ह्या वर्षी चालू होतं बनायचं की नाही बनायचं, पण मग त्याची इच्छा होती की नाही मम्मा मला बनायचं, आणि त्याने मस्त छान कॅरी पण केलं. घरी आलेलो आहे, खूप मजा आली. मारी वाटलं ना? येस. तर दरवर्षी जातो, जवळजवळ हृदयांश खूप लहान असेल तेव्हापासनं तो राम बनतो आणि मस्त असं दर्शन पण घेतो दोन्ही पण रथांचं. पण आज थोडंसं लेट झालं, पण ठीक आहे, छान. क्लास होता म्हणून काही नाही आवडत. आणि तुला माहिती आहे का, रामरथ का ओढतात ते? नाही ना. तर रामरथ ओढतात, जे पेशवे होते ना, आपण छावा पिक्चर बघितला, आपण सगळे पिक्चर्स बघितले, फक्त त्या पिक्चर्स मध्ये जे पेशवे होते, म्हणजे जसं आता रहाड आपल्याकडे पेशव्यांनी सुरू केली, त्याच्यानंतरून जे आपण धुळवड जे पेशव्यांनी जवळजवळ 250 वर्षापूर्वी जे पेशवे होते, माधवराव, सवाई माधवराव पेशवे, तर ते आजारी पडले होते. मग त्यांची जी पत्नी होती, म्हणजे बायको होती, गोपिका बाई पेशवे, तर त्यांनी काय केलं, त्यांनी नवस बोलला होता रामाकडे. आपले राम मंदिर आहे ना, त्या राम मंदिरामध्ये त्यांनी नवस बोलला. मग त्या नवस बोलल्यावर त्यांनी काय सांगितलं की जर माझे पती बरे झाले तर मी रथ अर्पण करेल तुम्हाला. म्हणून तो रामाचा जो रथ आहे ना, जो पाठीमागचा होता, तो रथ अर्पण केला. आणि त्या रथाची जी सगळी देखभाल किंवा जो रथ तो ओढतात ना, तर ते पैलवान लोक, म्हणजे सरदार रास्ते जे आहेत, तर त्या आखाड्याचे ते लोक, आणि तेच त्याची देखभाल वगैरे करतात. समजला? तर असं आहे. आणि तेव्हापासून मग हा रामनवमी झाल्यानंतरून जी एकादशी येते, कामदा एकादशी, तर त्या एकादशीला ही रथ ओढण्याची परंपरा आहे. हे दोघेही रथ, म्हणजे ते काळाराम मंदिरापासून रामरथ पण, पुढचा जो होता तो गरुड रथ होता आणि मागचा जो होता रामरथ. तर अशी होती ती रथाची कहाणी. नवमी नंतर एकादशीला असतो. तर येस गाईज, कसा वाटला तुम्हाला आमचा
तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटू सिन्नर व्लॉग मध्ये.